इधर फटाफट जल्दी। ओपनिंग में अजय काड़ू है और शरद है। बॉलर कौन है? बॉलर उधर क्यों बैठ गए? जाके इधर बैठने का ना वो लोग को। करण, शरद और अजय। और कुछ ही देर में हमारे सामने शुरू होने जा रहा है ये पहला मुकाबला क्रिपलॉन प्रीमियर लीग का। हम देख सकते हैं मैदान के अंदर बल्लेबाज दाखिल हो चुके हैं। गेंदबाजी के लिए तैयार है, क्षेत्ररक्षण के लिए तैयार है जो टीम डाइंग इंडियंस। एक तरफ डाइंग इंडियंस तो दूसरी तरफ क्रिपलॉन फाइटर्स। ये पहला महामुकाबला इस क्रिपलॉन प्रीमियर लीग का कुछ ही देर में शुरू होने जा रहा है। जोरदार तालियों के साथ शुरुआत करते हैं इस पहले मुकाबले की। तालियां हो जानी चाहिए जोरदार। बोलो गणपति बप्पा मंगल मूर्ति। गेंदबाजी एंड से हम देख सकते हैं करण पहली गेंद डालेंगे अजय कड़ू के लिए। ये पहली गेंद उठा के मारा है और क्या शुरुआत की है इस मुकाबले की। आणि षटकारासह सुरुवात केली है। व्हाट अ शॉट, क्या छक्का लगाया है और क्या शुरुआत की है इस महामुकाबले की। इससे बढ़िया शुरुआत हो ही नहीं सकती थी। अब बल्लेबाज ने तो अपना काम कर दिया। क्या गेंदबाज वापसी कर पाएगा? क्या इस सिक्स का जवाब, क्या इस ईट का जवाब पत्थर से दे पाएगा? देखना जरूरी है। बॉल देना है प्लीज, बॉल प्रोवाइड करना है। और क्या शुरुआत की है इस कंपटीशन की, क्या शुरुआत की है इस टूर्नामेंट की। पहली ही गेंद पे गेंद गुम करता हुआ बल्लेबाज हम देख सकते हैं अजय कड़ू। व्हाट अ बैट्समैन। अब जिम्मेदारी है गेंदबाज पर, वापसी करनी होगी। अगली गेंद, फिर एक बार वही प्रयास, पीछे थोड़ी सी गलती और यहां पर थोड़ा सा फंबल देखने मिला। तब तक गुड रनिंग बिटवीन द विकेट। 2 रन के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई। 2 गेंदों का खेल हो चुका है और रनों की अगर बात की जाए तो स्कोर बोर्ड पर हम देख सकते हैं 8 रन। अगली गेंद फिर एक बार अजय, अब हल्के हाथ से खिला है। कट की हुई गेंद, बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट। क्रिकेट की लाइफलाइन सिंगल का इस्तेमाल करते हुए मैदान के बीच में सूझबूझ भरा क्रिकेट। पहले गेंद पे छक्का लगा था, उसके बाद प्रयास किया गया था अच्छा डबल्स और अब ये सिंगल। इस टूर्नामेंट की, इस मैच की, इस इनिंग की, इस ओवर की। अगली गेंद और शरद सामना करेंगे अपनी पहली गेंद का और ऑफ साइड की दिशा में कट कर दिया है। व्हाट अ शॉट। हम देख सकते खिलाड़ी पीछा कर रहा है गेंद का, क्या रोक पाएंगे? यस, गेंद तो रोक दी है। तब तक हम देख सकते हैं कॉलिंग में मिस्टेक। यहां पर क्या हो सकता है, क्या ये गलती है? थ्रो अगर अच्छा होता तो शायद से वापस लौटना पड़ता शरद को। मैदान के बीच में पिच पर जब 2 बैट्समैन खेलते थोड़ा कॉलिंग में मिस्टेक देखा गया था, बट 3 रन पूरा करते हुए मैदान के बीच पिच पर 2 बैट्समैन जब खेलते हैं तो यस नो कॉल। ये कोऑर्डिनेशन बहुत जरूरी होता है। वही कोऑर्डिनेशन थोड़ा सा मिस होते हुए दिखाई दिया था, पर एक साधारण के थ्रो की वजह से वो खतरा टल गया। अभी बढ़िया कॉलिंग दिखाई दी, बहुत ही बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट देखा जा रहा है मैदान के बीच में। वन टू गो, लास्ट बॉल ऑफ द ओवर। अब तक की स्कोर की बात की जाए तो 14 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। यहां पे थोड़ी सी फंबल देखने मिली और इसी फील्डिंग मिस्टेक का फायदा उठाते हुए सिंगल्स को डबल में कन्वर्ट करते हुए ये 2 बेहतरीन बल्लेबाज मैदान के बीच में।
क्या सूझबूझ भरा क्रिकेट इन दोनों ओपनिंग बैट्समैन के द्वारा देखा जा रहा है क्रिप्लॉन फाइटर्स के लिए। पहले ओवर की बात की जाए तो एक ओवर की समाप्ति पर रन संख्या है 16, 16 ऑन स्कोर कार्ड। अभी आएगा ना तब इंटेक्सो के सुपरस्टार मनीष सिलावट हम देख रहे हैं क्रिप्लॉन प्रीमियर लीग सीजन 1 का ये महासंग्राम, और इस पहले मैच के पहले इनिंग की एक ओवर हो चुकी है। आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीस आपण पाहिलं धावसंख्या झाली आहे 16, 16 ऑन स्कोर कार्ड। इथून पुढचं षटक कशा पद्धतीने हाताळलं जाईल, कोणाला जबाबदारी दिली जाईल हे पाहणं गरजेचं आहे डाईंग इंडियन्स या संघाकडून। दीपक याच्यावर जबाबदारी सोपवली या दुसऱ्या षटकाची। आता मात्र थोडासा अवांतर चेंडू वाईटच्या दिशेने पंचांना ऍक्शन मध्ये आणलंय, पंचांचा द्वारे इशारा केला जातोय वाईटचा। पंच दंडित करत असताना या अवांतर चेंडूवरती पुन्हा एकदा टाकावा लागेल दुसऱ्या षटकातला हा पहिला चेंडू। दीपक याच्या मार्फत आपण पाहतोय दीपक टू शरद ही लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। आता मात्र स्लोवर वनचा मारा केला होता, फळी खूप अर्ली हवेत उचलली होती पण स्वतःला कंट्रोल केलं, स्वतःवर ताबा ठेवला आणि टाइम करून हा शॉट खेळला गेला। तर दरम्यान सिंगल्सने धावसंख्या पुढे सरसावली आहे 18 ऑन स्कोर कार्ड। आणि आता फलंदाजी मार्कवरती तो फलंदाज आपण पाहतोय ज्याने या इनिंगचा या सामन्याच्या पहिल्या चेंडूवरती षटकार लगावला होता। पुन्हा तीच कामगिरी करू शकेल का दीपक समोर? आता मात्र चेंडू सुरेख पिक केला होता, इथे सुंदर क्षेत्ररक्षण, सिंगलवर संतुष्टी मानावी लागेल। पहिला चेंडू जर आपण या षटकातला पाहिला तर थोडासा एक्स्ट्राच्या दिशेने टाकला गेला होता, पण त्यानंतर चांगला कमबॅक, चांगला बॅकअप पाहायला मिळतोय दीपक मार्फत। आतापर्यंत कुठेतरी रोखून ठेवलंय, मोठ्या फटकेबाजी त्याच्यावरती पाहायला मिळालेली नाहीये। पाहूया या चेंडूवर काय होईल। शरद आता मात्र समोरच्या दिशेने फटका सुरेख सजवलाय, क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय, चेंडू अडवला जाईल। त्या दरम्यान एकदा पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न, इथे कॉलिंग मध्ये थोडीशी गडबड आणि वेळेत थांबवलं त्यामुळे धोका टळला। हेच मी बोलत असतो, पिचवरती जेव्हा दोन खेळाडू खेळत असतात, दोन फलंदाज खेळत असतात, त्यांच्यामधलं येस नो वेट हे कॅल्क्युलेशन खूप महत्त्वाचं असतं आणि तेच कोऑर्डिनेशन शरद आणि अजय यांच्यामध्ये पाहायला मिळालं। पुढचा चेंडू अजय यांनी टोलावलाय, तो म्हणजेच ऑफसाईडच्या दिशेने आपण पाहतोय, क्षेत्ररक्षक येतोय। त्या दरम्यान पुन्हा एकदा सिंगल, सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते दीपक मार्फत। या ओव्हरची जर वार्ता केली तर आतापर्यंत 5 धावा 4 चेंडूंमागे खर्च केले आहेत। पहिला वाईड एक्स्ट्रा आणि त्याच्यानंतर 4 सिंगल्स सुंदररित्या बांधून ठेवलंय। चांगला कमबॅक संघाला करून दिला आपण पाहिलं। पहिलं षटक थोडंसं खर्चिल होतं, आता मात्र फटका सजवला होता। वन टू गो, लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर आपण पाहतोय, शेवटचा चेंडू या षटकातला। आता मात्र फटका सजवला लेग साइडच्या दिशेने, क्षेत्ररक्षक येतोय पण काही करू शकणार नाही, चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार। येतोय सुंदर चौकार डीजे।
पुकार. येस डीजे. राहुल भाई करतय नावा नवीन नसला का बक्षीस लावा. थँक्यू डीजे. आपण पाहतोय करण मार्फत पुढचा चेंडू. आता मात्र फटका सजवला होता. आणि हा चांगला कमबॅक पाहायला मिळाला करण मार्फत डॉट चेंडूची सांगता. आणि पुढचा चेंडू आणि इथे स्विच हिटचा मारा करत असताना चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. येतोय अजय नावाचा ब्रँडेड षटकार. येस डीजे. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये करण टू अजय. फुटवर्क सुंदर पाहायला मिळतोय. आणि आता मात्र इथे प्रयत्न पूर्ण स्वतःला पूर्णतः झोकून दिला पण चेंडू अडला नाही. पण एफर्ट्सला फुल मार्क्स. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये गुड रनिंग बिटवीन द विकेट. डबल्स पाहायला मिळाले आपल्याला. पुन्हा एकदा सिंगल्स डबल्स आणि फटकेबाजी यांचं आपण पाहू शकता. ऍक्शन रिप्ले मध्ये सुंदर पद्धतीने आपण क्षण टिपतायत आपल्या मार्फत पाहायला मिळतंय. कॅमेरामॅन सूरज यांच्या मार्फत सुंदर क्षण टिपले जातात. आणि आता आउट ऑफ द पार्क. व्हॉट अ सिक्स. कम ऑन डीजे. ओव्हर तीन ओव्हरच्या समाप्तीस धावसंख्या झाली 47. 47 ऑन स्कोर कार्ड. आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ झाला आतापर्यंत. धावफलक जर पाहिलं तर 47. 47 ऑन स्कोर कार्ड. पाहूयात पुढच्या षटकाची जबाबदारी कोणावर दिली जाईल, कोणावर सोपरली जाईल कामगिरी. इथून या क्रिप्लॉन फायटर्सच्या सलामी फलंदाजांना थांबवण्याची. बॉलर कौन है? करण हो गया, करण हो गया. ये अभी कौन है बॉलर? मिश्रा. और अभी गेंदबाजी की जिम्मेदारी जिन्हें दी है वो मतलब मिश्रा जी. गेंदबाज मिश्रा इस अगली ओवर की जिम्मेदारी लेकर. और लेग साइड की दिशा में खेला गया ये शॉट. अच्छी फील्डिंग. दूसरे रन का प्रयास पर रोक दिया गया. आपण पाहतोय पुन्हा एकदा अजय स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळतोय, ज्याच्या फळीतून आपण आतापर्यंत सुंदर षटकार चौकारांचा मारा पाहिला. पाहूया या षटकामध्ये देखील तशा पद्धतीचा मारा करू शकेल का. मिश्रा टू अजय ही लढत या पुढच्या चेंडूवरती. आता मात्र फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक खाली येतोय आणि गडी बाद. व्हॉट अ कॅच. कम ऑन डीजे.
दीपकच आहे का नक्की? दीपक बॉल डाल रहा ना. नाही नाही मिश्रा बॉल मिश्रा ball डाल. दीपक मला वाटतं इकडे आहे. नवीन बॅट्समन कोण आहे? असो कोणी का त्याला स्टेटस टाकायला भेटलं असतं. दे रे त्याला आवाज दे. बॅट्समन वाला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती अमित. पाहूया जी कामगिरी आतापर्यंत अजय याच्या मार्फत पाहिली आपण तशीच पद्धतीची कामगिरी अमित करू शकेल का? ती धारा सांभाळू शकेल का? अजय की अमित? आणि मिश्रा टू अमित पुढचा चेंडू सुंदर फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक येतोय पण चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. आल्या आल्या लगावतोय चौकार अमित. येस डीजे. BMW घेऊन आला दादा नंबर गाडीला. येस डीजे थँक्यू. आपण थोडीशी अपील पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पंच चर्चा करतील. सेकंड आउट झाला की रन्स किती घेतले गेले या चेंडूवरती? देख एक रन घेतला आउट आहे ना. दुसरा रनला आउट ना. रन आउट कोण आउट झाला? आउट कोण झाला? आउट विचारा. अमित बॅटर मॅडम दोनच होते स्वतःची दिली मी. तुला किसका लिया? नवीन बॅट्समन कोण आहे? $49. 49 धावा आपण पाहतोय. 3 चेंडूचा खेळ झालाय. बॅटर कोण आहे? नवीन बॅट्समन पुढचा चेंडू चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. सुंदर चौकार. बॅट्समनचं नाव विचारा ना. मला पण टाकावं लागेल. बॅट्समन नेम प्लीज. बॅट्समन नेम प्लीज. निकितेश. हिंदी मराठी तीनों में बोलना आपको. ठीक है. ओके ओके समझ गए ना. बाबू इनको देना. चौका मारला बोलेंगे. मैं बोलता हूँ कैसा बोलना. आणि सुंदर चौकार आपण पाहिला या मागच्या चेंडूवरती. पुढचा चेंडू आपण पाहतोय निकेश यांच्यासाठी आणि समोरच्या दिशेने खेळलेला चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. तर दरम्यान एक धाव पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न जीव आटोक्यात घेऊन धावलेत ते म्हणजे डेड एंड वरती आपण पाहिलं. इथे ओव्हरथ्रोची चुकी आणि संधीचं सोनं करत असताना अजून एक चोरटी धाव आपण पाहिली मैदानाच्या आतमध्ये. सुंदर रनिंग द बिट. 3 धावांचा मारा आपण पाहिला. षटक समाप्ती. चार षटकांच्या समाप्तीस ती रन आउटची सिंगल एकच रन आउट. हां एक रन आली. एक रन आणि दुसरा रन आउट झाला. 60.
आपण पाहतोय 4 षटकांचा खेळ झाला आहे आणि 15च्या सरासरीने 60 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात आत्तापर्यंत. 60 ऑन स्कोर कार्ड. इथून 2 षटकांचा खेळ बाकी आहे या इनिंगमध्ये. पाहूया किती धावा जमवल्या जातील, काय स्कोर ठेवला जाईल, तो म्हणजेच डाईंग इंडियन्स या संघासाठी काय आव्हान दिलं जाईल हे पाहणं गरजेचं असणार आहे. पहिल्या ओव्हरला 16 आल्या, दुसऱ्या ओव्हरला 9 आल्या, तिसऱ्या ओव्हरला 22 आणि चौथ्या ओव्हरला 12. आत्तापर्यंतचं जर आपण धावफलक पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 16 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 9, तिसऱ्या षटकामध्ये 22. थोडंसं महागडं षटक पाहायला मिळालं. त्यानंतर या चौथ्या षटकामध्ये आपण पाहिलं एक आली पहिली, नंतर विकेट गेला, आता मात्र रनआउटचा एक, वाईडचा इशारा येतोय अंपायर कडून. नंतर 4, नंतर 3. आता पहिला वाईड, 4 नंतर 3, 12. आता वाईड पहिला, 4 दुने 8, आता पहिला वाईड आला. 8 आणि अवांतर चेंडूने सुरुवात केली गेली आहे. पुन्हा एकदा तीच चुकी. इथे थोडीशी फंबल पाहायला मिळाला मागे आणि करतो मी करतो. दरम्यान 2 धावा घेण्यात यशस्वी. वाईड +2. बॉलर माहिती नाही पण आतापर्यंत पहिला वाईड, दुसरा वाईड +2. बॉलर पाहिजे का कोण? बॉलरचं नाव काय? मेडिकल टीम फर्स्ट एड थोडंसं प्रोव्हाइड करायचं आहे तिकडे. मैदानात खेळाडूंना काही इजा झाली आहे का पाहायचं आहे. स्प्रे वगैरे काय असेल तर प्रोव्हाइड करायचं आहे, लक्ष घ्यायचं आहे. अजून एक पण नाही बॉल ना. आपण पाहिलं आपल्यातले एक खेळाडू आत्ताच मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग दरम्यान थोडीशी त्यांना इजा झाली. त्यांच्या जखमांना आराम भेटावा यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेत दशरथ सर, ज्यांच्या मार्फत एक सुमधुर संगीत सादर केलं जाईल जेणेकरून आपले मित्र ज्यांना थोडीशी इजा झाली आहे त्यांना थोडं बरं वाटेल. यासाठी दशरथ सरांमार्फत एक गीत आता सादर केलं जाईल. सर्वांनी आस्वाद घ्यायचा या गीताचा.
हॅलो हॅलो हा हा मेरे नैना सावन भादो फिर भी मेरा मन प्यासा फिर भी मेरा मन प्यासा मेरे नैना सावन भादो फिर भी मेरा मन प्यासा फिर भी मेरा मन प्यासा हॅलो हितेश झा सर, हितेश झा सर, जहाँ कहीं भी हो कमेंट्री बॉक्स से संपर्क कीजिए। हितेश झा सर। आणि आपण जातोय पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये, सामना सुरू केला जातोय। आपण पाहतोय 5वं षटक मार्गस्थ आहे। आतापर्यंत 2 अवांतर चेंडू हाताळले गेले। पहिल्या अवांतर चेंडूवरती 1 धाव होतात, नंतर वाईट +2 चा मारा। आतापर्यंत कोणताही चेंडू न टाकता 4 धावा खर्च केल्यात या षटकामध्ये। पाहूया इथून पुढचं षटक कशा पद्धतीने हाताळलं जाईल। हितेश झा सर, जहाँ कहीं भी हो कमेंट्री बॉक्स से संपर्क करना है। हितेश झा सर। जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये। आता मात्र सुंदर षटकार आपण पाहिला पुन्हा एकदा नितिकेश यांच्या मार्फत सुंदर फलंदाजी पाहायला मिळते। यस डीजे। एक नंबर तुझी कंबर हायचा एक नंबर कंबर तर माहिती नाही, पण शॉट 1 नंबर पाहायला मिळाला नितिकेश मार्फत। पाहूया पुन्हा तशाच पद्धतीचा मारा करत का नितिकेश। आतापर्यंत महागडं षटक पाहायला मिळतंय। पुन्हा एकदा अवांतर चेंडू, प्रेशर आणि फक्त प्रेशर पाहायला मिळतंय गोलंदाजावरती। एक्स्ट्राज, बॅक टू बॅक एक्स्ट्राज, आणि जो चेंडू लीगल डिलिव्हरी पाहायला मिळाला तो आउट ऑफ द पार्क। पुढचा चेंडू परत एकदा नितिकेशसाठी। आता मात्र फटका सजवला होता, पण
पंच दंडित करत असताना वाईड. बॅक टू बॅक एक्स्ट्राज पाहायला मिळत आहेत. प्रेशर आहे बॉलिंग एंड वरती आणि आता मात्र काय कमबॅक केलाय. वापसी की कहानी कैसी लिखी जाए तो ऐसी लिखी जाए. जहां मुझे सब गिरता देखना चाहते थे वही मैं मजबूत खड़ा हूं, ये बताते हुए गेंदबाज मैदान के बीच में. अब तक जितनी भी गेंदें हमने देखी एक्स्ट्राज, जो एक लीगल डिलीवरी थी उस पे छक्का लगा था और उसके बाद इस एक लीगल डिलीवरी पे वापस भेज दिया है, प्रति का रास्ता दिखा दिया है वो मतलब नितिकेश को. व्हाट अ डिलीवरी, व्हाट अ गेंदबाजी. कम ऑन डीजे. येस सर, थँक्यू डीजे. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झालाय. आपण पाहिलं कंटिन्यू एक्स्ट्राज हाताळले गेले या ओव्हरमध्ये. नवीन फलंदाज सागर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पाहूया कशा पद्धतीची खेळी करेल इथे उर्वरित या षटकातले 4 चेंडू बाकी आहेत. आपण पाहतोय थोडासा प्रेशर रिलीज झाला असणार आहे गोलंदाजावरून आणि आता मात्र उडवलाय इथे कीपर प्रेया सुंदर, पण यश मिळालेलं नाहीये. आल्या क्षणी सागरवरती धोका होता पण जीवनदान मिळालंय. कॅच सुटलाय आपण पाहिलं. तदरम्यान सिंगल कंप्लीट केली गेली आहे. आपण पाहतोय या षटकातील 3 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या जर पाहिली तर 73, 73 ऑन स्कोर कार्ड लगावले गेलेत. इथून या 5व्या षटकातले शेवटचे 3 चेंडू कशा पद्धतीने हाताळले जातील. आता मात्र फटका सुरेख आहे. हवेत चेंडू, क्षेत्ररक्षक खाली येतोय आणि कॅच मिस झालेला आहे. सुंदर फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कुठेतरी संधी होती कॅचची. मागच्या 2 चेंडूंवरती आपण पाहिलं 2 संधी मिस झाल्यात. क्षेत्ररक्षण थोडस मजबूत करावं लागेल. आता मात्र अपील जोरदार. पंचांची साथ मिळेल का? आत्मविश्वास खूप, पण पंचांची साथ मिळालेली नाहीये. इथून शेवटचा चेंडू आपण पाहतोय या षटकातला. 77 धावा जमा केल्या गेल्यात. 7-7-77 हे समीकरण पाहायला मिळतंय. 7 नंबर क्रिकेट जगतातला एक मोठं नाव आपण कधीच विसरू शकत नाही. अविस्मरणीय खेळाडू महेंद्रसिंग धोनी यांचा जर्सी नंबर. आणि इथे मात्र फिल्डिंग मिस्टेक पाहायला मिळाली. बाउंड्रीवरती क्षेत्ररक्षक येतोय. सुंदर क्षेत्ररक्षण. तदरम्यान मैदानाच्या आतमध्ये इथे फेकी चुकीची आणि फायदा उचलला जातोय. पूर्णतः स्वतःला झोकून दिलंय. पाच षटकांच्या समाप्तीस धावसंख्या झाली 80 ऑन स्कोर कार्ड. आपण बघतोय 5 षटकांचा खेळ झालाय.
इथून उर्वरित शेवटचं षटक मार्गस्थ असणार आहे. पाहूया किती धावा जमवल्या जातील, काय आव्हान ठेवलं जाईल या शेवटच्या षटकामध्ये डाईंग इंडियन्स या संघासाठी. तदरम्यान आपण जाऊयात सुमंदूर संगीताकडे. Baby, old school, ती Gen Z, ती city वाली आणि मी देसी तरी इको तुला जावी नाही, मनामध्ये खराबी नाही, कुणाची तिच्या मागे daily crazy तरी why so shy. सुंदरी, तुझं नाव काय आहे, तुझं नाव काय आहे अरे सुंदरी, तुझं नाव काय हॅलो. येस, थँक्यू डीजे. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये आणि शेवटचं षटक हाताळण्यास बोलवलंय ते म्हणजेच डाईंग इंडियन्स या संघाकडून उत्तम. याला पाहूया नामाप्रमाणेच उत्तम कामगिरी करेल का या शेवटच्या षटकासाठी. आपण पाहूयात. पंच सामना सुरू करायचा आहे लवकरात लवकर. पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय एका साईडला हर्षद सुतार तर दुसऱ्या बाजूला कौस्तुभ भांबेड यांच्या मार्फत सुंदर पंचगिरी आपण आजच्या दिवसात पाहणार आहोत. वेळात वेळ काढून आपल्यासोबत उत्कृष्ट पंच जोडले गेलेत. आज एका बाजूला हर्षद सुतार तर दुसऱ्या बाजूला कौस्तुभ भांबेड ही जोडी पंचांच्या कामगिरीत आपण पाहतोय. आणि आता मात्र शरद सामना करतील पहिल्या चेंडूवरती उत्तम यांचा. शरद बद्दल जर आपण पाहिलं तर सलामी फलंदाजाच्या भूमिकेत आलेले आणि आता मात्र शेवटच्या षटकापर्यंत स्वतःची विकेट राखून सुंदर कामगिरी त्यांच्या मार्फत पाहायला मिळते. पाहूया इथून आपल्या संघाला कुठपर्यंत घेऊन जातील. पहिल्या चेंडूवरती तर संधी चुकली पण त्या संधीचं सोनं या पुढच्या चेंडूवरती करू शकतील का. पुन्हा एकदा शरदसाठी उत्तम यांचा पुढचा चेंडू पूर्णतः उत्तम बांधून ठेवतायत शरद याला. नक्कीच आपल्या नावाप्रमाणे कामगिरी करतायत ते म्हणजेच उत्तम. या शेवटच्या षटकातील पहिल्या दोन चेंडूचे जर खेळ पाहिला तर आतापर्यंत बांधून ठेवले शरदला. आता मात्र शरद यांचा प्रयास पण चेंडू मात्र बॅटला लागून पायावर आदळला आणि सिंगल्सचा मारा पाहायला मिळाला. सिंगलने धावफलक पुढे सरसावलंय. 81 ऑन स्कोर कार्ड. सागर यांच्यासाठी पुढचा चेंडू. नक्कीच कमाल कामगिरी पाहायला मिळते. हे षटक जर थोडं आधी कुठेतरी जर पाहायला मिळालं असतं तर हा धावांचा जो मारा दिसतोय तो कुठेतरी कमी असता डाईंग इंडियन्ससाठी. इथून शेवटचे दोन चेंडू शिल्लक आहेत या षटकातले. नक्कीच काहीतरी कानमंत्र शरद यांनी 3 बॉल फेस केलेले उत्तमचे. तोच अनुभव सागर याला देत असताना कानमंत्र दिलंय. पाहूया या कानमंत्राचा वापर कशा पद्धतीने केला जाईल. पुन्हा एकदा उत्तम टू सागर. आता मात्र परतावं लागेल का. अंपायरचा निर्णय येतोय आउट. शरद यांना परतावं लागतंय. कुठेतरी स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा
प्रयत्न होता, कारण उत्तम यांचे सुरुवातीच्या 3 चेंडूमध्ये त्यांनी कुठेतरी गोलंदाजीचा अंदाज घेतला होता. 81. नवीन फलंदाज बिपिन. आणि शेवटचा चेंडू या इनिंगचा, महत्वाचा चेंडू पाहणं गरजेचं असणार आहे. किती धावा जमवल्या जातील, काय आव्हान ठेवलं जाईल. कुठेतरी फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, चांगलं क्षेत्ररक्षण एस्टेनच्या मागे. आणि आता मात्र ओव्हरथ्रो ची चूक केली जाते. दोन धावांनी या इनिंगला समाप्ती केली जाते. इथून जर आपण पाहिलं तर 84 धावांचं लक्ष ठेवलंय. एकूण 83 धावा गोळा केल्या गेल्या आहेत. 83 ऑन स्कोर कार्ड, 84 टू विन हे टार्गेट ठेवलं गेलंय. ते म्हणजेच क्रिप्लॉन फायटर यांच्याकडून डाईंग इंडियन्ससाठी 84 धावांचा पाठलाग करायचा आहे डाईंग इंडियन्स यांना विजयासाठी. हे कुठे गेली चिठ्ठी? इथेच होती माझ्याकडे. पुढचा टॉस ग्रे वॉरियर्स फोल्डिंग सुपर किंग्स. यानंतरचा सामना लक्ष द्यायचं आहे. ग्रे वॉरियर्स वर्सेस फोल्डिंग सुपर किंग्स. टॉससाठी यायचं आहे मुख्य व्यासपीठाकडे. कॅप्टन्स प्लीज ध्यान देना है. ग्रे वॉरियर्स वर्सेस फोल्डिंग सुपर किंग्स. टॉस के लिए आना है. इनिंग ब्रेक में टॉस किया जाएगा. कैप्टन्स, दोनों टीम के कैप्टन्स मेन स्टेज की तरफ आ जाना है. पुढच्या सामन्याचा टॉस केला जातोय, आपण पाहतोय. टेल्स कॉल है एंड टॉस विन बाय फोल्डिंग सुपर किंग्स. टॉस जीतकर बल्लेबाजी का निर्णय लिया है. इनिंग खत्म होने के बाद मैच शुरू की जाएगी. यहां से अभी जीत के लिए डाइंग इंडियंस को 84 रन्स की जरूरत है. और इसके बाद इस इनिंग के बाद अगला मैच फोल्डिंग सुपर किंग्स वर्सेस ग्रे वॉरियर्स खेला जाएगा. यहां से जीत के लिए 84 रन की आवश्यकता है. देखते हैं किस पद्धति से बनाए जाएंगे ये 84 रन्स, या रोकने में कामयाब होंगे इन्हें क्रिप्लॉन फाइटर्स. सारे सवालों का जवाब इस एक इनिंग के बाद हमें मिल जाएंगे. तब तक के लिए चलते हैं डीजे की तरफ. एक सुमधुर संगीत. हाँ अपना बारी बारी सर, बारी सर. हेलो सागर बारी, सागर बारी कहाँ है?
प्लीज आप अपना फील्डिंग लगाइए जल्दी से सागर, टाइम वेस्ट नहीं करना है, आप अपनी फील्डिंग अरेंज कीजिए जल्दी। मास्टर डाइंग से कौन जा रहा है बैटिंग ओपनिंग? फील्डिंग अरेंज करो, ज्यादा टाइम पास नहीं चाहिए, जल्दी करो। ओवर कट किया जाएगा नहीं तो फटाफट चालू कर। धावांचं लक्ष ठेवलंय, 84 ऑन स्कोर कार्ड टारगेट लगा गया है। और बल्लेबाजी के लिए देख सकते हैं पहले दो बल्लेबाज, एक तरफ उत्तम तो दूसरी तरफ करण। ये जोड़ी मैदान के बीच में सलामी बल्लेबाज के तौर पर देखने मिल रही है डाइंग इंडियंस की तरफ से। तो दूसरी ओर क्रिप्लॉन फाइटर्स के लिए पहली गेंद लेकर आ रहे हैं अजय। धुएंधार बल्लेबाजी ओपनिंग के मार्फत हमने देखी थी अजय की ओर से, क्या गेंदबाजी में भी वही कमाल करके दिखाएंगे? पहली गेंद पर पूरी तरह से चौंका दिया है उत्तम को। आखिरी ओवर की बात की जाए अगर डाइंग इंडियंस की तरफ से, तो उत्तम ने भी बहुत बढ़िया काम किया था उस ओवर में। क्या वही काम वो बल्लेबाजी में करके दिखा सकते हैं? पहली गेंद तो करण के नाम रही, अजय के नाम रही। देखते हैं इस बार में क्या होगा। सामने की तरफ खेला है, गेंद पर फील्डर आते हुए थोड़ा सा फंबल, लेकिन तब तक बहुत बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट। बहुत बढ़िया 2 रन मैदान के बीच में देखे गए। गुड रनिंग बिटवीन द विकेट। जो भी दूसरे टीम के खिलाड़ी है जो यहाँ वहां घूम रहे हैं, उनसे निवेदन है कि आकर बैठ जाना है चेयर्स पर। जो मंडप में चेयर्स लगाए गए हैं, दर्शक दीर्घा में आके सभी को स्थानापन्न होना है। और बहुत ही बढ़िया षटकार हमने देखा उत्तम इनके बल्ले से, बहुत ही बढ़िया शॉट हवाई फायर करते हुए मैदान के बीच में उत्तम। मैदानामध्ये अविनाश शेठचं आगमन झालं। ग्राउंड में अभी अविनाश सेठ का आगमन हो रहा है। मैदान के बीच हम देख सकते हैं अविनाश सर का स्वागत किया जा रहा है। अविनाश सर का एक मैदान के बीच में आगमन होने जा रहा है। क्रिप्लॉन परिवार की तरफ से जोरदार तालियों से स्वागत किया जाएगा। हम देख रहे हैं मैदान के बीच आगमन हो चुका है हमारे अविनाश सर का। हमारे सारे सीनियर मेंबर्स की ओर से बहुत ही जोरदार तरीके से स्वागत किया जाएगा। हम देख रहे हैं हमारे अविनाश सर हमारे बीच जुड़ चुके हैं, हमारे साथ मुख्य मंच पर
उनका स्वागत किया जाएगा। अपना बहुमूल्य समय निकालकर सर हमारे साथ जुड़े। चलते हम मैच की ओर। हम देख सकते ये पहली ओवर बहुत चढ़ाव उतार देखने मिले और अतिरिक्त गेंद, इस अतिरिक्त गेंद के साथ रन संख्या 1 से बढ़ती हुई 16 ऑन स्कोर कार्ड। थोड़ी सी महंगी ओवर दिखाई दे रही है। शुरुआत अच्छी की थी पर वापसी देखने मिली बल्लेबाजों की ओर से और महंगा बनाया इस ओवर को। ऑफसाइड की रेंज में खेला हुआ ये शॉट फील्डर गेंद पर आते हुए सिंगल से संतुष्टि लेनी पड़ेगी और इस एक सिंगल के साथ ओवर की समाप्ति। एक ओवर के बाद रन संख्या की बात की जाए तो 17 ऑन स्कोर कार्ड। यहां से किसे दी जाएगी जिम्मेदारी इस दूसरे ओवर की। एक ओवर के पश्चात 17 ऑन स्कोर कार्ड, 17 ऑन स्कोर कार्ड। ये 17 खतरा बन सकेगा क्या गेंदबाजी टीम के लिए या बल्लेबाजी टीम के लिए? मैं बाकी टीम्स के खिलाड़ी से निवेदन करूंगा कि दर्शक दीर्घा में जो मंडप में चेयर्स लगाए गए हैं वहां पर आकर बैठ जाना है। पूरे दर्शक दीर्घा यहां से आनंद उठाना है मैच का। जो खिलाड़ी मंडप के पीछे यहाँ वहां प्रैक्टिस कर रहे हैं उनसे मैं निवेदन करूंगा कि चेयर्स जो मंडप में लगाई गई है वहां पर आकर स्थानापन्न होना है। बॉलर नेम प्लीज। बॉलर नेम दीपू, नए गेंदबाज। ये पहली गेंद पंच दंडित करते हुए वाईटचा इशारा येतोय आपण पाहतोय। अविनाश सर का स्वागत हमारे विनोद सर करेंगे। मैं विनोद सर से विनती करूंगा कि वे अविनाश सर का स्वागत करें। हम देख रहे हैं हमारे मुख्य मंच पर स्वागत समारोह किया जा रहा है। अविनाश सर का स्वागत विनोद सर के हाथों किया जाएगा। मैं विनोद सर से विनती करूंगा कि वे अविनाश सर का स्वागत करें। जोरदार तालियों के साथ स्वागत किया जा रहा है मुख्य व्यासपीठ पर। मैं विनती करूंगा मुख्य व्यासपीठ पर जो स्वागत किया जा रहा है वो थोड़ा सा आगे आकर किया जाए ताकि हमारे लाइव स्ट्रीमिंग में भी वो चीज दिख सके। थोड़ा स्टेजच्या पुढे येऊन करायला सांग, लाईव्ह मध्ये दिसत नाही। थोड़ा पुढे घ्या। बहुत ही बढ़िया गेंदबाजी दीपू के मार्फत देखी जा रही है मैदान के बीच में। हम देख रहे हैं हमारे अविनाश सर जी का स्वागत मुख्य व्यासपीठ पर किया गया। चलते हैं मैदान के बीच में। उत्तम यांना परतावं लागतंय। आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुंदर गोलंदाजी दीपू याच्या मार्फत पाहिली जाते। आपण पाहतोय 4 चेंडूंचा खेळ झालाय। नवीन फलंदाज विकेश मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। इथे पंचदंड करत असताना वाईटचा इशारा येतोय। चुकी घडतीये मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी गोलंदाजाच्या मार्फत अवांतर चेंडू हाताळले जात आहेत। पुन्हा एकदा टाकावा लागेल हा चेंडू। आता मात्र फटका सजवलाय इनटू द गॅप। येतोय ब्रँडेड चौकार। यस डीजे।
येस थँक्यू डीजे. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा. दीपू टू विकेश ही लढत पाहायला मिळेल. पुढचा चेंडू. आता मात्र चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षण खाली येईल का? नो मॅन्स लँडमध्ये चेंडू पडला आणि त्या दरम्यान सिंगलचा वापर करून धावसंख्या पुढे सरसावली. षटक समाप्ती. आपण पाहतोय 2 षटकांच्या समाप्तीस धावसंख्या झाली 27-27 ऑन स्कोर कार्ड. इथून 27 ऑन स्कोर कार्ड. 27 धावा झाल्यात. इथून 24 चेंडूंचा खेळ आणि या 24 चेंडूं मागे आपण पाहिलं तर 57 धावा बनवायच्या आहेत. जर विजय प्राप्त करायचा असेल तो म्हणजेच डाईंग इंडियन्स या संघाला. आपण पाहतोय पुढच्या षटकासाठी शरद यांना इंट्रोड्यूस केलं गेलंय. चेंडू हवेत होता. आपण पाहिलं गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. एक आगळी वेगळी ऍक्शन आपण शरद यांच्या मार्फत पाहिली. स्पिन गोलंदाजीचा मारा करत असताना शरद आपल्याला पाहायला मिळत आहे. पुढचा चेंडू. आता मात्र चुकी घडत असते ना. आपण पाहतोय अवांतर चेंडू पाहायला मिळाला शरद यांच्या मार्फत. आता मात्र चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षण खाली येतोय आणि इथे मात्र चुकी घडताना आणि या चुकीचा नतीजा चौकार. येस डीजे.
उधर है लेकिन इधर से फील्डिंग लगाना ना उधर अमित मास्टर इधर बैठे जा नहीं पा रहे उधर कैसे कराएंगे उनसे इधर इसके लिए रुका हूं मैं नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले ते म्हणजेच आदर्श मिश्रा. पाहूया आदर्श मिश्रा यांच्या मार्फत काय कामगिरी केली जाईल. इथून थोडासा अडचणीत दिसतोय संघ. धावफलक मोठा आहे, आव्हान मोठं आहे. या मोठ्या आव्हानाला कसं सोपं केलं जाईल याचे प्रयत्न कशा पद्धतीने केले जातील आपण पाहूया. डाईंग इंडियन्स यांच्या मार्फत एका चांगल्या मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. क्रिप्लॉन फायटर हा संघ शरद यांच्या मार्फत सुंदर गोलंदाजीचा मारा पाहायला मिळाला. पुढचा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल. व्हॉट अ पीस ऑफ बॉलिंग. पूर्णतः बांधून ठेवलंय फलंदाजांना, पूर्णतः बांधून ठेवलंय डाईंग इंडियन्स या संघाला. पुन्हा एकदा आपण पाहूयात शरद टू आदर्श ही लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणि आता मात्र चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू अडवला जाईल का. आणि तदरम्यान एक धाव पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न. इथे कलेक्शन मध्ये थोडीशी मिस्टेक. ओव्हरथ्रोचा प्रयत्न पण चांगला बॅकअप. 2 रनांवरती संतुष्टी मानावी लागेल. षटक समाप्ती. आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ झालाय. 36 धावा बनवल्या गेल्यात. पाणी द्यायचंय मैदानाच्या आतमध्ये. नेला ना. स्कोर 36. नवीन गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय अजय. आता मात्र चेंडू खेळला गेलाय. त्या दरम्यान एक धाव पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न थांबवला गेला. चांगली फिल्डिंग, चांगली फेकी. एक धावेवर संतुष्टी मानावी लागेल. धावफलक 1 ने पुढे सरसावत आहे. 37 धावा, 37 ऑन स्कोर कार्ड. आपण पाहतोय चौथं षटक मार्गस्थ आहे. अजय यांचा पुढचा चेंडू. क्रिकेटची लाईफलाईन सिंगल्सचा वापर केला जातोय आणि सिंगल्सच्या रूपात धावसंख्या पुढे सरसावतीये. 38 ऑन स्कोर कार्ड. 38 धावा झाल्या. तिथून लक्ष मोठा आहे, धावफलक मोठा आहे. मेहनत करावी लागेल, फटकेबाजी करावी लागेल. डाईंग इंडियन्स संघ जर कमबॅक करायचा असेल या सामन्यामध्ये. आपण पाहतोय अजय यांच्या मार्फत सुंदर गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली. आता मात्र फटका सुरेख आहे. चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक येतोय आणि 1 बाउन्स चौकार. वॉटर बॅटिंग. या फटकेबाजीची गरज आहे. यस, एक रिक्वेस्ट है कैमरामैन, कैमरा हमारे मंच की ओर भी बीच बीच में घुमाया जाए. हमारे मान्यवर जो मंच पर उपस्थित है उन्हें भी हमारे लाइव प्रक्षेपण का हिस्सा बनाया जाए. इट्स रिक्वेस्ट. आपको बीच बीच में मंच की ओर कैमरा घुमाना है.
43। व्हाट अ शॉट, फिर एक बार हवा में उछाल दिया है, क्या कैच ले पाएंगे? और व्हाट अ बढ़िया सुंदर कैच शरद इनके मार्फत। एक और विकेट बैक टू द पवेलियन। यस डीजे। कॅच कोणाचा पकडला मग? फटकेबाजी प्रयत्न प्रयास सुरू आहेत मैदानाच्या आतमध्ये. आव्हान मोठं असलं तरी आम्ही प्रयत्न सोडणार नाही, याचं प्रात्यक्षिककरण मैदानाच्या आतमध्ये दर्शवत असताना आता मात्र पुन्हा एकदा फळी फिरवली होती, चेंडू फळीचा संपर्क झाला नाही. आता मात्र प्रयत्न केला होता पण चेंडू जाऊन सरळ खांद्यावर आदळला. इथून 9 चेंडू मागे 36 ची गरज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र थोडीशी गडबड पाहायला मिळाली क्षेत्ररक्षण मध्ये आणि चौकार निघून गेलाय. आपण पाहतो या षटकामध्ये 4 चेंडूंचा खेळ झालाय. अजून उर्वरित 2 चेंडू या षटकामध्ये हाताळायचे आहेत. अमित यांना आपण आणि आता मात्र चुकी घडतीये, परतावं लागेल. सुंदर यष्टिरक्षण पाहायला मिळालं. रन आउट. सुंदर क्षेत्ररक्षण. ऑलमोस्ट असं वाटलं होतं की षटकार निघून जाईल पण तिथे भिंतीप्रमाणे क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. क्रिप्लॉन फायटर्सची भिंत म्हणून उभे राहिले क्षेत्ररक्षक आपण पाहतोय तिथे. तीन चेंडूंचा खेळ झाला. इथून उर्वरित 3 चेंडू मागे 17 ची गरज. तिन्ही चेंडूंवरती प्रहार करावा लागेल, जबाबदारी आहे करणवरती. 3 चेंडू 17 ची गरज. कंपल्सरी अरे रूल समजावं लागेल. 2 मिनिटं. मैं क्या बोल रहा हूँ, टाई पे कंपल्सरी केस देना है. टाई पे सुपर ओवर खिलाना है या कंपल्सरी? अरे मत चलो उतला.
सुपर ओव्हर. जर सामना टाय वरती फिनिश झाला तर सुपर ओव्हर असणार आहे, दक्षता घ्यायची आहे. इथे अतिरिक्त चेंडू पाहायला मिळाला. या मुवमेंट वरती चुकी करून चालणार नाही, कारण चांगल्या फॉर्म मध्ये दिसतोय करण. आता मात्र 3 चेंडू 16ची गरज. तीन चेंडू 16 धावांची गरज. आणि आता मात्र चुकी. चांगला प्रयत्न केला होता पण सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. आता इथून फक्त औपचारिकता मॅच मध्ये 2 लीगल डिलिव्हरीज अँड मॅच. आता मात्र फटका सुरेख आहे. चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. आलाय चौकार. इथून शेवटचा चेंडू. एक लीगल डिलिव्हरी आणि इथून मॅच जी आहे ती पूर्णतः क्रिप्लॉन फायटर्स यांच्याकडे. अँड सामना विजयी झालाय तो म्हणजेच क्रिप्लॉन फायटर्स. हार्ड लक डाईंग इंडियन्स. खूप सुंदर लढत, खूप सुंदर प्रयास पाहायला मिळाला. कॉंग्रॅच्युलेशन्स क्रिप्लॉन फायटर्स. आपण जाणार आहोत यानंतर लगेच पुढच्या सामन्याकडे. एका बाजूला ग्रे वॉरियर्स तर दुसऱ्या बाजूला फोल्डिंग सुपर किंग्स. यानंतरचा पुढचा सामना आपण पाहतोय. फोल्डिंग सुपर किंग्स यांनी टॉस घेऊन फलंदाजीचा निर्णय केला होता आणि फिल्डिंगसाठी आमंत्रित केलं होतं, ते म्हणजेच ग्रे वॉरियर्सला. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल होणारा संघ ग्रे वॉरियर्स. तर दुसऱ्या बाजूला 2 सलामी फलंदाज तयार ठेवायचे आहेत फोल्डिंग सुपर किंग्स या संघाने. हा पुढचा सामना आपल्या समोर सुरू होणार आहे थोड्याच वेळात. तदरम्यान आपण जाणार आहोत एक सुमधुर संगीताकडे. येस डीजे.